सह्याद्री वेद बुलंद आवाज महाराष्ट्राचा। सरका मगेश आलो महेश खाली महाराज तुम्ही हो आहे मला ती आहे कार्यक्रमात आहे भगवती वासुदेवाय कार्यक्रम श्वेतांगम श्वेतवस्त्रं सितकुसुमगणये पूजितं श्वेतवल्लैः श्रीराब्दो रत्नदीपये स्वर्णतिलकं रत्नसिंहासनस्थं दोर्विपाशाङ्कुशाब्जाभयवरदं चन्द्रमौलीन्द्रेत्रं ध्यायेत् शान्तिरतमीशं गणपतिममलं श्रीसरमेतं प्रसन्नं श्रीमन्महागणाधिपति नमः। आवाहनार्थे सकलोपचारार्थे परिपूर्णार्थे गन्धाक्षपुष्पैः अभ्यर्च्य श्रीमन्महागणाधिपति नमः। आवाहनार्थे नमस्कारं करोमि। दोर्वेश पाणी तांबूळ सोडा स्थापित धूपमाग्रापयामि स्थापित दीपं दर्शयामि नैवेद्यार्थं सुधा नैवेद्यं निवेदयामि सत्यं प्रसिद्धामि प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा प्रेमां पाणी नैवेद्यं प्राण अपान व्यासपान तीन वेळेस पाणी तांबूळ सोडा उत्तरापोषणं समर्पयामि हस्तपक्षालं समर्पयामि वृक्षालं समर्पयामि क्रोधवर्धनार्थे सपुष्पवासार्थे विडापूलं तांबूलं दक्षिणां समर्पयामि दक्षिणां समर्पयामि इदं परमयादेव स्थापितं प्रथमदीमेश प्राप्ति जन्मजन्मनि नारिकेलफलं समर्पयामि नमस्कारं करोमि परिपूर्णमणि तांबूलं अन्या पूजास्यावाय तदरीश देवताः पितान्नं वा तथा भूमि पूजनं वा भूमिला स्पर्शकराय समर्पयामि पृथ्वीतलालोक देवतानां महासंघोपचारार्थे परिपूर्णार्थे गणपताक्षमयी अभ्यर्च्य भूमि देवताभ्यो नमः।
नमस्कारं करोमि यत् सूर्यपूजनं वा सूर्याचं स्मरणं करायचं पूर्वदिशेनं करायचं आदित्य सर्वस्कारान् मे कुर्वन्ति दिने दिने जन्मांतर सहस्रेषु नारायण लोकजायते सविता सूर्यनारायणाय नमः गर्भसाक्षिणे सूर्यदेवताभ्यो नमः नमस्कारं करोमि अथ दीपपूजनं वा शुभं करोति कल्याणम् आरोग्यं सम्पदा शत्रुविनाशाय दीपज्योतिर्मूर्ति दीपनाथाय नमः गर्भसाक्षिणे धर्मसाक्षिणे दीपदेवताभ्यो नमः नमस्कारं करोमि अथ दक्षिणे भैरवाय नमः दक्षिणदिशि नमस्कारायचं देवराज सेव्यमान पावनाद्रि पंकजं व्यालयज्ञसूत्रबिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगी सर्वे सास्त्रवे सावित्री शांति पुष्टा आया तुझे पूजा सुंदरशकार का निजम निजैव गोदावरी सर्वति नर्मदेस्नु कावेरी जलेस्मिन् सन्निधिं गुरुजलं पूरयेत गन्धं प्रक्षेपः आत्मदि पैपुण्यपाणिसुर जलं पूरयेत गन्धं प्रक्षेपः पूर्वे ऋग्वेदाय नमः ऋग्वेदं पूजयामि दक्षिणे यजुर्वेदाय नमः यजुर्वेदं पूजयामि पश्चिमे सामवेदाय नमः सामवेदं पूजयामि उत्तरे अथर्ववेदाय नमः अथर्ववेदं पूजयामि अपां गुरुणं पूजयामि पूर्णपात्रं निधाय पूर्णाद्रपिपरापद सुपूर्णा पुनरापद वैष्णव ग्रीनाभा इकमूर्जकुं शतकृतो पूर्णपात्रनवाय ओम सर्वाजामि ब्रह्मणावन्दमानसदाशेषमनर्हि अहेडमानो वरुणेह वोदिषुसमानाय पुनोगिः ओम गुरुणाय नमः नमस्कारं करोमि सकलोपचारार्थे परिपूर्णार्थे बन्धांशिपैः अभ्यर्च नमस्कारं करोमि दोन्वेस्मानि पुनः ताम्रं शुलं स्थापित रूपमाग्रापयामि स्थापित दीपं दर्शयामि नैवेद्यार्थं सुधा नैवेद्यं निवेदयामि वनस्पतिरसोद्भूतो गन्धाढ्यवन्तमाग्रे सर्वदेवानां धूपोऽयं प्रतिगृह्यतां साज्यञ्च वर्ति संयुक्तं मन्यना योजितमया दीपं गृहाण देवेश त्रैलोक्यं तिमिरापः दीपदेवताभ्यो नमः नमस्कारं करोमि वैपुष्पाणि ताम्रां सुळा आणि या पूजाश्रयावायित गौरवसांसव्यवहार देवताः प्रियतान् नमः अथ प्रधानसङ्कल्पः आत्मनः शास्त्रोक्त वेदोक्त मंत्रोक्त पुण्यफल प्राप्ति अर्थम अस्माकं सकल सह परिवाराणां क्षेम स्थैर्य धैर्य आयु आरोग्य ऐश्वर्य प्राप्त्यर्थम् आद्यदिने शुभदिवस शुभनक्षत्र मध्ये अहम इह श्री केदारेश्वर देवता वास्तुः नूतन कर्ण अंगभूतम देवता पूजन अहम नमस्कारं करोमि माझं सरका जरा म्हणजे इथं पारणार आहेत कुठे या माग सर तुम्ही माग सकलोपचारार्थे परिपूर्णार्थे अस्य देवतानां नमस्कारं करोमि नैवेद्यार्पणं वा पानाय स्वाहा नमस्कारं करोमि
मी घेतो सुवर्णाची काहीतरी गोष्टी घ्या शासनाला थोडा पश्चिम बाजूला तोंड करा पश्चिम बाजूला पुढे तोंड का थांबलं म्हणून मला वाटतं तिकडे करणार बघा की राव इकडे पूर्वेकडे तोड करा
चालू करणार 15-10 अफला अप्पाच्या शुभ्रिने हे बृहस्पती प्रसूतास्तान नारिकेल फलं समर्पयामि नमस्कारं करोमि केदारेश्वर महाराज आणि सातत्याने साहेबांच्या पाठीशी एक डिंगरी लावली असे माजी विरोधी पक्ष नेते माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, या नगरीचे माजी उपनगराध्यक्ष आणि श्री केदारेश्वर देवस्थानचे निस्सिम भक्त सुनील दादा बर्गे, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय जयंती शेठ भोवा, या ट्रस्टचे उपाध्यक्ष सन्माननीय उदयसिंह बर्गे भाऊ, भाजपचे प्रभारी सन्माननीय स्वप्नीलजी पाटील, या विभागातील सर्व नगरसेवक, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र मोताजी, या नगरीतील सर्व नगरसेवक, सन्माननीय सागर विरकर आणि या मंदिरासाठी अहोरात्र कष्ट करणारे देवस्थान ट्रस्टचे सर्व विश्वस्त भक्त आणि कोरेगाव नगरीतील सर्व नागरिकांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। या कार्यक्रमाच्या निमित्त सर्वप्रथम साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो। या देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र बर्गे बुवा, आपण साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन शाल श्रीफळ देऊन महाराजांच्या हस्ते साहेबांचं चिन्मयानंद महाराज, परमपूज्य चिन्मयानंद महाराज यांच्या शुभास्ते आदरणीय साहेबांचा देवस्थान कमिटीच्या वतीने आदर सत्कार स्वागत संपन्न होत आहे। धन्यवाद। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा सर स्वागत। आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननीय ॲडव्होकेट चंद्रशेखर बर्गे काका यांचंही मनापासून स्वागत। आलेल्या सर्वांचं पुनश्च एकदा या आनंद सोहळ्याच्या निमित्तानं मनापासून स्वागत करतो आणि कार्यक्रमाचं प्रास्ताविक मगाशी सांगितल्याप्रमाणे या देवस्थानचे निस्सिम भक्त आणि ज्यांना देवस्थान आणि साहेबांनी सुद्धा भरभरून दिले असे माजी विरोधी पक्ष नेते विरोध सन्माननीय महेश साहेबराव बर्गे, आपणास विनंती आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। आज या ठिकाणी केदारेश्वर मंदिराच्या नवनिर्माणासाठी जमलेले आमदार महेशदादा शिंदे साहेब, तसेच केदारेश्वर देवस्थानचे चिन्मयानंद महाराज, तसेच राहुलदादा बर्गे, राजाभाऊ बर्गे, केदारेश्वर मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे, आपच्या सर्वांचे जिल्हा बँकेचे संचालक खत्री साहेब, ॲडव्होकेट बर्गे काका, सर्व व्यासपीठ, आज खरंच साहेब मनापासून आनंद होतोय। आम्ही मागणी केलेली मागणीपेक्षा भरपूर तुम्ही दिले, म्हणजे मागितलं कमी दिलं जास्त असं झाले। 12 कोटी म्हणजे महाराष्ट्रात एक नंबर असं मंदिर साहेबांनी आपल्याला दिलेलं आहे। स्वतः साहेबांनी डिझाईन केलेलं मंदिर आहे। मागच्या वर्षी ह्याच ठिकाणी ह्याच व्यासपीठावर आरती मंडळ असेल, केदारेश्वर मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ बर्गे असतील, आमचे सगळे इथले भक्त असतील, महेश शामराव असतील, सुनील दादा असतील, सगळ्यांनी साहेबांना मागणी केली आणि ती मागणी ह्याच व्यासपीठावर पूर्ण होते। त्याचा मोठा आनंद होतोय। साहेब तुमचं मनापासून आभार, मनापासून ऋणी राहू आम्ही गाववाले सगळेच। इतकं मोठं आम्हाला तुम्ही दिले की काय त्यात कुठलीच तुमच्यापर्यंत तुलना होऊ शकत नाही, असं आमचं काम तुम्ही आज केलेलं आहे। आज साहेब इथं केदारेश्वर मंदिरात आम्ही एक संकल्प केला, महेश शामराव असतील, राजाभाऊ असतील,
की मंदिर लवकर पूर्ण व्हावं, लवकर त्याचं हे व्हावं. तसाच आम्ही आता मगाशी बोलण्यात आमच्या सगळ्यांचा निश्चय झालाय. पुन्हा एक आम्ही संकल्प करणार आहे की असा आमदार आम्हाला कायम राहावा आणि या आमदारांना पुढं जाऊन आता लवकरच मंत्रिमंडळात मोठं स्थान मिळावं आणि त्यांच्याकडून अशीच मतदारसंघाची मोठी कामं व्हावी आणि जे असल्या विकास कामाला आडवं होत्या. साहेब तुम्हाला माहित नाही, इथं जर आडवे आले तर 100% ते आडवे होणार, मग हे राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. कारण इतकं मोठं काम तुम्ही दिलं आम्हाला आणि इतकं कोरेगावसाठी भाग्याचा दिवस आहे आज की ह्याचं उद्घाटन आहे. आज बोलताना खरंच शी वाटते, पण आमच्या मागण्या काही साहेब थांबणार नाही ही मी सांगतो. आता म्हणलं देवस्थानचं काम केलं, सगळं केलं, सगळ्यात मोठं काम केलं. अजून एक आमचं बारकं काम करा, ब वर्ग दर्जा आम्हाला म्हणत देवस्थानला द्या, म्हणजे जिल्ह्यात आणखी देवस्थानचा आणखी गौरव होईल. एवढे आमची तुमच्याकडे आणखीन एक मागणी. आरती मंडळ सुद्धा इथं कायम साहेब मोठ्या श्रद्धेने पाहुणे तुम्ही बघितलं असला का काम करते. सगळी म्हणजे इथं कोण कुठला कशाचा काय विषय नाही, सगळी एकत्र येऊन काम करतात. साहेब खरंच इतकं मोठं काम केलंय त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि इथून पुढे सुद्धा आम्ही सगळी तुमच्या पाठीशी अशीच ठामपणे कोरेगाव शहर असेल, तालुका असेल, मतदारसंघ असेल असाच उभा राहील. कारण तुमच्या इतकं असं चांगलं म्हणजे कालच मी एका ठिकाणी साहेबांबरोबर बाहेर होतो कार्यक्रमाला, तर साहेबांना सांगितलं मी साहेब उज्जैनला गेलो, तर साहेबांनी लगेच सांगितलं नाही आपल्याला म्हणजे सगळे नगरसेवक तेवढी घेऊन उज्जैनला जायचे. म्हणजे असं विचारायचं आमदार आपल्याला मिळाले. आणि काय आमदार तुम्ही माहित आहे देवळ आहे बोलायचं नाही जास्त, काय आमदार तुम्ही मागे मी बघितलेले आहे. मुंबईत या कुठेतरी जावा, 2 तास घालवा, परत तिथं मासे खावा, मटण खावा, अंडी खावा सांगायचे. आणि आमचे आमदार कसे पोरांनो मुंबईत आला एक काम करा, पटकीने पोराबाळा घरी निघा घरी, नाही तर ती काय होतं पहिले 10 वर्ष तिथं जाते 2 तास, परत माघारी आलं की 2 महिन्यात जाऊन 2 मिनिटं ऐकून परत तिकडे जाते. असे आमदार आहेत. आपले आमदार हे धार्मिक आहेत, हे त्यामुळे त्यांच्या पाठीशी काय उभं राहायचं आपण हे लक्षात ठेवा. एवढं बोलतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची साहेबांनी केलेली, मतदारसंघातले शेतकरी असतील, फुल विक्रेते असतील, माळी समाजाचा आपला बांधव, सगळ्यांसाठी साहेबांनी जी मोठ्या जगात त्याची दखल घेतली गेली ती फुल शेती सगळ्यात आता साहेबांमुळे परत एकदा महाराष्ट्रात आपल्या पुनर्जीवित झालेली आहे. दिवाळी असेल, दसरा असेल, माणसं बांधाव पुढे टाकत होती. मी स्वतः शेती केलेली आहे पहिली साहेब, त्यावेळेस दसरा बांधाव इतकं वाईट वाटतं. पण हे आज इतकं तुमच्यामुळे सगळं सुपलम होणार आहे. महाराष्ट्र आका सगळी तुमच्या शेतकरी पाठीशी आहे. त्यासाठी साहेब आम्ही तुमची वाढदिवसा दिवशी साखर तुला करणार आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं, माळी समाजातून, आमच्या वतीनं. आणि ती साखर मतदारसंघात वाटणार आहे. त्याबद्दल मी तुमचं मनापासून आभार आणि पुन्हा एकदा आभार मानतो. थांबतो. धन्यवाद. महेशरावांनी अतिशय विस्तृतपणे साहेबांनी दिलेल्या निधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. मी त्यांचं मनापासून ऋण व्यक्त करतो. यानंतरचं मनोगत जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सन्माननीय राहुलदादा वर्गे आपणास विनंती आपण मनोगत व्यक्त करावं. आजचा जो दिवस आहे खरं तर फक्त कोरेगाव तालुक्यापुरता मर्यादित नसून हा पूर्ण जिल्ह्यातील केदारेश्वर भक्त यांच्यासाठी सुवर्ण अक्षरात कोरण्यासारखा साहेब हा आजचा दिवस आहे. कारण अतिशय श्रद्धा असणारे हे देवस्थान आणि बऱ्याच वर्ष झालं आमच्या केदारेश्वर कमिटीचे असेल किंवा ह्या कोरेगावच्या सगळ्या ग्रामस्थांचा केदारेश्वर बद्दल की जीर्णोद्धार व्हावा, ते मंदिर खूप सुंदर व्हावं ह्यासाठी प्रयत्न चालू होते. आमचे राजेंद्र बुवा असतील नेहमी ह्या मंदिराच्या बाबतीत सुशोभीकरणासाठी, स्वच्छ राहण्यासाठी काय साहेबांच्याकडे छोट्या मोठ्या गोष्टी मागत असतात. ही फरशी सुद्धा साहेब आपण इलेक्शनच्या आधी बुवांच्याच मागणीवरून इथं आपण बसवलेली. पण ह्याच्यावर आपल्या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी एक कल्पक वृत्तीनं पहिल्यापासूनच त्यांना किरकोळ मध्ये काही स्वतःला आवड नसल्यामुळं साहेब काय म्हणायचे की तात्पुरती डागडुजी नको, आपल्याला हे महाराष्ट्रातील सुंदर मंदिर बनवू
आणि खऱ्या अर्थी साहेब आज आपल्या माध्यमातून हा कोरेगाव मतदारसंघासाठी अत्यंत आनंदाचा दिवस. आज आपण 12 कोटी प्रत्यक्षात ह्या मंदिराला निधी देऊन थांबला नाही, तर त्या मंदिराची डिझाईन मध्ये स्वतः जातीने लक्ष घालून 3 ते 4 वेळा ह्या मंदिराचं स्ट्रक्चर साहेबांनी बदलायला लावलं आणि अतिशय सुंदर देखणी अशी इमारत आज केदारेश्वर मंदिराची होतीये. हे खरं तर आपल्यासाठी भाग्याचं आहे. आमदार महेशदादांच्या माध्यमातून लोकउपयुक्त शेतकऱ्यांच्या हिताची पाणंद रस्ते असतील, फुलशेती असेल, त्याचप्रमाणे आज मतदारसंघात कॉन्क्रीटचं जाळं तयार केलं साहेबांनी. आरोग्यावर आज महाराष्ट्रातील सगळ्यात अग्रगण्य काम करणारे आमदार महेशदादा म्हणून ओळख होती. परवा दिवशी साहेब मला आरोग्याच्या विषयी आपले आरोग्य खात्यातील आपल्या मुंबईतील डिपार्टमेंट मधले चिवटीचे लोक भेटली की दर आठवड्यात एक तरी साहेबांची चक्कर आपल्या विशेष मुख्यमंत्री सहायता निधीच्या कार्यालयात असती. हे सांगितलं. आज ह्या मुख्यमंत्री सहाय्याच्या निधीच्या माध्यमातून कोरेगाव शहरातील कितीतरी आरोग्यविषयी पैसे मिळतात. हे पैसे असे सहज भेटत नाही. खरं तर तुम्हाला माहित नसतं तर सांगतो, अशा छोट्या मोठ्या गोष्टीत कुठला आमदार लक्ष घालत नाही, कारण असे निधी मिळवून देण्यासाठी. पण साहेब स्वतः जातीनं मी दरवेळी बघतो की किती मोठी विकास कामं असली तरी आपल्या कोरेगावातील एखाद्या गरीब कुटुंबाला 1 लाख रुपये 1.5 लाख रुपये मदत व्हावी म्हणून हे प्रयत्नशील लागतात. आणि त्याचमुळे ह्या कोरेगाव मतदारसंघात गोरगरिबांच्या सुद्धा अडचणी सोडवतात. आणि आज साहेब आपल्या माध्यमातून खऱ्या अर्थी एक श्रद्धेचं सगळ्या मतदारसंघातील सगळ्या भाविकांचं आज तुम्ही स्वप्न साकार केलं. आपल्याला नक्कीच केदारेश्वर चरणी ही प्रार्थना करतो की हे असं नेतृत्व आम्हाला भेटलं, हे आमचं भाग्य तर आहे. पण नक्कीच केदारेश्वरची पण कृपा आपल्याला इथून पुढे राहणार आहे. आणि हे फार जागृत देवस्थान आहे साहेब. ह्याच्या आशीर्वादानं ह्या मतदारसंघाचं आणि आपलं सुद्धा फार मोठं भविष्य आम्हाला दिसतंय. आणि नक्कीच हा कोरेगाव मतदारसंघ आपल्या बरोबर ह्या निमित्तानं कायमच बरोबर राहील ही सुद्धा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आशा व्यक्त करतो. आणि माझे थोडेसे प्रश्न धन्यवाद राहुल दादा. यानंतर सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सन्माननीय सुनील खत्री साहेब, आपणास विनंती आपण मनोगत करत आहोत. आज कोरेगाव नगरीच्या दृष्टीने राहुलने सांगितलं असा सुवर्णाक्षरात येऊन सोडण्यासारखा दिवस आहे की कोरेगाव तालुक्यातील पेक्षा कोरेगाव शहरातील लोकांची मनापासून इच्छा होती या देवळाचं जीर्णोद्धार चांगल्या पद्धतीने देवळाची रचना होईल, देवळ चांगल्या पद्धतीने बांधावं. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या देवस्थानचे चिन्मय महाराज आणि या कार्यक्रमाच्या ज्यांनी ही कार्यक्रमाचं आपण सर्वांना उपस्थित राहण्याचं भाग्य दिलंय ते आपले आमदार महेशदादा शिंदे साहेब, की त्यांच्या माध्यमातून आज आपण सगळेजण इथं उपस्थित राहिले आणि आपल्या सर्वांची स्वप्न पूर्तीला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. साहेब गेल्या 20 वर्षापासून माऊली दादांनी आम्ही त्या काळात आम्ही ही केलं की ही देवळ जीर्णोद्धार करायचं, चांगल्या पद्धतीचं एक देवळ असावं म्हणून माऊली दादा इथं अध्यक्ष होते. त्या काळात आम्ही एक प्लॅन तयार केला आणि तो इथं बाहेर ठेवला होता. त्या दृष्टीनं आमचं कामकाज सुरूही केलं. मी आमच्या संस्थेतर्फे त्यावेळी 1 लाख रुपये म्हणजे अशा बऱ्यापैकी 40 लाख रुपये काम सुरू झाल्यावर निधी उपलब्ध होईल इथपर्यंत सोय केली. पण इतका मोठा 12 कोटीचा निधीचं आमचं काही बजेट नव्हतं. आम्ही आपलं 5-25 लाखात आपलं त्यावेळी 20-25 वर्षापूर्वीचा विषय 5-25 लाखात या देवळाचा जीर्णोद्धार व्हावा आणि या कोरेगावकरांचं स्वप्न पूर्ण व्हावं या दृष्टीनं माऊली दादाच्या नेतृत्वाखाली आम्ही इथं काम करत होतो. आणि ते ची आठवण आजवरून का झाली की आज तुम्ही या कोरेगावला जे पाहिजे लोक ज्याची आवश्यकता होती कोरेगावच्या नागरिकांच्या मनातलं
एक भैरवनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झालेलाच आहे. त्यानंतर केदारेश्वर मंदिराचा राहिला होता, तो आता आपण आपल्या माध्यमातून होते 12 कोटी रुपये खर्च करायचे आणि एक चांगलं मॉडेल आता राहुल सांगितल्याप्रमाणे 2-4दा स्वतःहून तुम्ही ते मॉडेल बदलायला लावून स्वतः जातीने लक्ष घालून मॉडेल नुसतं तयार केलं नाही तर इमारत काम सुरू असणारे आपल्या जातीने इथे लक्ष असणारे आपलं येणं जाणं राहणार आहे. ही इमारत आणि ही देवस्थानचं जे जे तुमच्या इच्छा मनातल्या आहेत त्या सर्व पूर्ततेला तुम्ही ध्यान अशी मला विश्वास आहे. मी मागे अनेक वेळा सांगितलं की आमदार महेश शिंदे जी बोलतो तेवढंच जे करता येईल तेवढंच बोलतो, जी बोलतो ते करतो. मागं त्यांनी इथं एकदा सांगितलं होतं की मी मंदिराचं काम करीन. साहेब तुम्हाला मधल्या काळात माहित नाही, निवडणुकीला काही लोकांनी याचा प्रचारही केला, तुमच्यापर्यंत आला नसेल की मंदिराचं काय झालं आणि त्याच्यामुळे आपल्याला एक पश्चिम मुद्द्याचा फटका बसला, नुसतं शब्द दिलाय असं बरेच जणांचं काही लोकांचं मत होतं. प्रचाराचा हा भाग होता आणि आज त्या प्रचाराचा भाग महेश बर्गेंनी सांगितलं त्या पद्धतीनं जी मंदिराला आडवा येईल इथं कामात त्याला आडवा पर्यंत केदारेश्वर महाराज करतील अशा पद्धतीचं हे देवस्थान आहे. आणि त्या पद्धतीनं आज सगळ्यांच्या यांना मी मगाशी म्हणलो त्याच पद्धतीने जे बोलणं ते करायचं काम प्रामाणिकपणे करायचं. धार्मिक वृत्तीचा माणूस आहे, सुसंस्कृत माणूस आहे, संस्कार झालेले घरचे चांगले आणि कायमस्वरूपी देवधर्माच्या सानिध्यात राहायचं, वेळ मिळाला तर राहायचं मानसिकता असणारा हा माणूस आहे. मगाशी आम्ही सहज नारळ वाढवताना प्रचंड ऊन आलं आणि पूजा चालली होती. तर ज्ञान किती असतं, या अभ्यास किती असतो ते म्हणले हे चांगलं काम चाललंय याच्यामुळं शंकर महाराजाचा हा आपल्याला आशीर्वाद आहे. कडक उन्हात उभं राहून आपल्याला ते परीक्षा करताय, काहीतरी सुरू आहे. आणि पूजा झाली की परत सावली तयार झाली. इतक्या दिवस कोरेगावात ऊन होतं, म्हणजे असा अभ्यास असणारा 2 मिनिटात त्याचं विवेचन केलं की शंकर महादेवाचं जागृत कसं असतं काम, त्याचं एक उदाहरण त्यांनी आता बोलता बोलता नारळ वाढवायच्या कार्यक्रमात सांगितलं. म्हणजे आपण सगळी जण आपल्याला काही अडचणी निर्माण झाल्या आणि काही झालं तर कुठलाच मार्ग नसला तर आपण परमेश्वर हा एक मार्ग करतो, परमेश्वराच्या दारात जाऊन बसतो आणि काहीतरी आपलं अडचणी दूर व्हाव्यात अशी प्रार्थना करतो. पण हे आपल्याला मानसिक समाधान असतो. परमेश्वर ते करतो नाही करण्यापेक्षा आपल्याला जे मनोबल मिळतं परमेश्वराच्या दारात त्या दृष्टीनं ते प्रयत्न करत असतात. त्या पद्धतीनं माणूस प्रत्येक गोष्टी काही लोकांचं चांगलं चाललंय ती बी येतात की आमचं जसं आहे तसं चांगलं चालावं देवळात, आणि काही लोक अडचणी मला दूर करावी यासाठी येतात. तुम्ही कायम देवळात आहे, तुमचं कायम देव धर्म चालू आहे, त्यामुळं अडचणीची काही तुम्हाला निर्माण होणार नाही. अडचणी परमेश्वराकडे काही मागायची वेळ तुमच्यावर येणार नाही. कायम तुमच्यावर परमेश्वराचा हात आहे आणि चांगल्या पद्धतीनं आपलं कामकाज चालू आहे. कोरेगावातलं प्रचंड काम आपण जे केलं हे काम खरं तर स्वप्नापलीकडचं, त्याला मूर्त रूप यायला थोडा वेळ लागला तरी चालेल, पण जे काम केले 2 स्मशानभूमीची अपेक्षा कोरेगावला होती, चांगल्या असाव्यात त्या आपण केल्या. कोरेगावातल्या इमारतीचा दर्जा बघितला तर स्ट्रक्चर बघितलं तर युरोपच्या धर्तीवर आपण ते स्ट्रक्चर उभं केलंय. कोरेगावातले रस्ते गल्ली बोळ सिमेंट कॉन्क्रीटचे केले. कोरेगावसाठी जे जे समर्पण करता येईल ते सगळं तुम्ही केलंय. आता तुमची आमची जबाबदारी आहे की या नेतृत्वाला जपलं पाहिजे. इतकं चांगलं नेतृत्व खरं तर आपल्याला मिळालंय. राजकीय पटलावर काय होईल काय नाही, राजकारणात काय चर्चा होती याचा फारसा विचार न करता आपण आपलं नेतृत्व जपलं पाहिजे. आपलं त्याच्यातून आपलाही लाभ बघितला पाहिजे. आपल्या गावाचा फायदा आहे, चांगला आहे, सुसंस्कृत आहे, मुलं बिघडवायचं काम हातात येत नाही आणि चांगल्या पद्धतीनं काम चालू आहे. त्या पाठीशी आपण सर्वांनी ठाम उभं राहायला पाहिजे. प्रत्येक समाजाचं साहेब योगदान असतं, आपापल्या गुरुंवर असेल काय असेल. आता आम्ही असलो तर आमच्यातले काही लोक जे काय आपलं आज रुपये मिळाला तर त्यातले 10 पैसे बाजूला काढून ठेवतात समाजासाठी धर्मासाठी. काय
मुस्लिम समाज असेल, ख्रिश्चन समाज असेल, प्रत्येक समाज आपल्या देव धर्माच्या साठी, सामाजिक कामासाठी किंवा परमेश्वराच्या सेवेसाठी ते आपलं 10% रक्कम बाजूला काढून ठेवत असतं. आपणही आपल्याला सवय लावून घेऊया की आपल्याला मिळलेलं आम्ही करतो. आपल्याला मिळत असलेल्या रुपयातले 10 पैसे हे आपण समाज कामासाठी बाजूला काढले पाहिजे. त्याचं समाजकारण परमेश्वराच्या दारातच जाऊन तिथं आपण खर्च केला पाहिजे असं नाही. गोरगरिबांना त्याची मदत झाली, एखाद्या अडचणीत असलेल्या कुटुंबाला मदत केली. साहेबांच्या माध्यमातून जसं परमेश्वराच्या बाबतीत देव धर्म सुसंस्कृतपणे याच्यात संस्काराच्या बाबतीत ज्या पद्धतीनं काम आहे तसंच त्यांचं गोरगरिबांना ज्या डोक्यावर हात आहे. आता सांगितल्याप्रमाणे अडीअडचणीला गोरगरिबांना ऑपरेशनची असतील, आरोग्य सेवेची असतील, अशा अनेक कामं ते करत असतात. तसंच आपण काही जर केलं तर आपल्या कोरेगाव पुरतं तरी आपण एवढं जरी पाळलं तर निश्चित कोरेगाव चांगलं संस्कृतपणा, सुसंस्कृतपणा आणि कोरेगावचं नाव आग्रही राहील या दृष्टीने आपण सगळे इथं जमलेले. प्रत्येक माणूस प्रमुख माणूस आहे इथं आणि प्रत्येक माणसाचा असा निर्णय घेतला तर या कोरेगावचा आपल्याला ज्या पद्धतीनं साहेबांना अपेक्षित कोरेगाव आहे त्या पद्धतीनं वाटचाल करायला साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून आपण पुढे जाऊया. त्या सदिच्छा आणि शुभेच्छा आजच्या कार्यक्रमाच्या साहेब तुम्हाला मनापासून देतो. कारण बोलता फार आलं असतं पण आज बोलण्यासारखं हा कार्यक्रम बोलण्यासारखा नाहीये आणि राजकीय नाही. त्याच्यामुळं हा सामाजिक आणि सुसंस्कृत आणि सेवा धर्माचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाला आपण कोरेगावकरांच्या इच्छेची पूर्ती केली याबद्दल मी सर्व कोरेगावच्या वतीनं आपलं मनापासून आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. अतिशय विस्तृतपणे साहेबांच्या कामाची पद्धत आपण या निमित्तानं सर्वांसमोर मांडली. आपलं रोल करतो. या ठिकाणी साहेबांनी जे श्री केदारेश्वर मंदिरासाठी 12 कोटी रुपयांचा निधी आणून एक सुंदर असं मंदिर उभारण्याचा ध्यास घेतलेला आहे त्याबद्दल या देवस्थानचे एक भक्त आणि आपल्या कोरेगाव शहर शिवसेनेचे उपाध्यक्ष, रिक्षा युनियनचे अध्यक्ष पोपटराव भिलारे आपला सत्कार करू इच्छितात. आपला सन्मान पोपटराव भिलारे आणि वार्ड क्रमांक 3च्या वतीनं नगरसेविका सौभाग्यवती वर्मालाताई प्रदीप बर्गे यांच्या वतीनं डॉक्टर विघ्नेश बर्गे यांच्या वतीनं हा सन्मान साहेबांचा या ठिकाणी आदर सन्मान होतोय. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी आपल्याशी संवाद साधण्यासाठी विनंती करतो विकासरत्न नेतृत्व आणि ज्यांच्या माध्यमातून हा भाग्य सोहळा, आनंद सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय ते आमदार महेशदादा शिंदे साहेब. केदारेश्वर मंदिराच्या वास्तूच्या भूमिपूजन प्रसंगी व्यासपीठावरती उपस्थित असणारे श्री महाराज, आमचे मार्गदर्शक जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री, जयंत शेख अबुआ, ॲडव्होकेट बर्गे, आमचे सुरेश कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिर खूप चांगल्या पद्धतीने काम करते. ते राजेंद्र बुवा बर्गे, आमचे काका, सर्वच खरं मान्यवरांचं इथं नाव घेतलं पाहिजे. सर्व या गावच्या नगराध्यक्ष दिपाळीताई बर्गे, उपनगराध्यक्ष माजी आमचे सुनीलदादा बर्गे, सर्व नगरसेवक, आमचे सर्व मार्गदर्शक नावं सगळ्यांची घेतली पाहिजे. उशीर खूप आहे. सर्व पत्रकार मित्र, प्रत्येक वेळेला कुठलंही चांगलं काम करायचं असेल तर कोरेगावच्या ग्रामस्थांची केदारेश्वरावरती प्रचंड नितांत श्रद्धा आहे. पहिल्यांदा आपण आपल्या
दैवताकडे येतो आणि या ठिकाणी येऊन संकल्प करून पुढे जातो. प्रथमतः आजचा दिवस हा अत्यंत पवित्र दिवस, श्रावण महिन्याचा सोमवार, त्याचे मी पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. आपल्या संस्कृतीनुसार आपल्या सगळ्यांना माहिती आहे विश्वाची निर्मिती ही ब्रह्मदेवाने केली, पालन करता विष्णू आहे आणि वाईट गोष्टीचा संहारक जो कोण आहे तो शंकर भगवंत आहे. हे तीन देवता हे विश्व चालवतात ही आमची धारणा आहे. ही आमचीच धारणा नाही. तुम्ही ग्रीक संस्कृतीत गेला, येशूचा जन्म त्याच्या पूर्वीचा काळ ॲथेनासारखे गॉडेस त्या देवी त्या ठिकाणी आहेत. तिथेही चर्चला देवळच म्हणतात, टेम्पल्स म्हणतात. चर्च कधी अस्तित्वात आले? हे अस्तित्वात येण्याचं कालावधी हा येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतरचा आहे. ख्रिश्चनिझम कधी आलं? हे नंतर आलं, येशूच्या जन्मानंतर आलं. परंतु त्याच्या पूर्वी सुद्धा त्यांच्या सुद्धा तीन देवता आहेत. यहुदींमध्ये जरी गेला महाराज, त्यांच्याकडे पण सूर्याची उपासना केली जाते आणि त्यांच्यामध्ये सुद्धा तीन देव मानले जातात. एक तो आहे, तो क्रिएटर आहे, हे निर्माता आहे, दुसरा पालन करता आहे आणि तिसरा संहारक आहे. त्यांचे धर्मामध्ये त्यांच्याकडे संपूर्ण जगत, कुठलाही धर्म नाही, सगळे धर्म हे तीन गोष्टींना मानतात. एक जो निर्माता आहे, दुसरा पालन करता आणि तिसरा आहे संहारक आहे. त्यातला जो निर्माता आहे ब्रह्मदेव, पालन करता विष्णू भगवंत, जे आपण इथं मानतो, आपल्या संस्कृतीत मानतो, आणि तो वाईट गोष्टी संपवतो तो म्हणजे शिव. माझे खत्री साहेबांनी सांगितलं की शिवाला आनंद झाला तर तो तांडव चालू करतो, मग काहीतरी एक मोठी गोष्ट घडवतो. तुम्ही तेवढाच कालावधी होता, त्या कालामध्ये जे तुम्ही पूजा करता त्याला आनंद झाल्यानंतर तो प्रखर काहीतरी फेकतो आणि तो पंचमहाभूतातून स्वतःचं अस्तित्व दाखवतो असं आम्ही मानतो. हे पंचमहाभूताच्या माध्यमातून नाही, सूर्याच्या माध्यमातून वादळ देईल, प्रचंड पाऊस आणेल, विजा कडकडवेल आणि किंवा त्याची दाहकता तो दाखवतो आणि ते त्यांनी दाखवलं. म्हणून केदारेश्वर हे आपण का म्हणतो? त्याच्यात शक्ती आहे, जागरूकता आहे. याची सेवा केल्यानंतर आपल्याला कसा प्रत्येक येतो तो आपल्याला मगाशी गोवा दिसला. तुम्ही बसला होता, घाम महाराजांना फुटला होता, सगळे महाराज निथळले होते. त्याची दाहकता तो दाखवायची ताकद त्याच्यात लक्षात घ्या. म्हणून आपण त्याची पूजा करतो. श्रावण महिन्यामध्ये आपण शाकाहारी होतो. श्रावण महिन्यामध्ये आपण भगवंताची पूजा करतो. का करतो? निसर्गामध्ये पावसामुळं जे पक्षी प्राणी हे बीन घालतात, अंडी देतात, त्यांची पिल्लं तयार होतात. त्यांना कुठलाही त्रास झाला नाही पाहिजे. निसर्गाला मनुष्य प्राण्यापासून त्रास झाला नाही पाहिजे म्हणून शास्त्रीय कारण म्हणून आपण श्रावण महिना हा पाळतो. दुसरं कारण, श्रावण महिन्यामध्ये उपास तपास का करायचे? पावसाळा चालू झालेला असतो. ते पंचमहाभूतामध्ये आपण पाणी असेल, अन्नधान्य असेल, त्याच्यामध्ये आपण मनुष्याने केलेली घाण त्या ठिकाणी गेलेली असते आणि ते दूषित झालेलं असतं. म्हणून उपास तपास पाळल्यामुळं आपल्याला त्याच्यापासून वाचता येतं, आपलं शरीर आरोग्य व्यवस्थित राहतं. हे शास्त्रीय कारण फार चांगलं आहे आणि आध्यात्मिक प्रगती होते. विषाणूंची वाढ झालेली असते पावसामुळं आणि मग जर आपण जास्त खाल्लं तर आपल्याला रोगराई जाण्याची शक्यता असते. म्हणून उपास तपास केले जातात. आपली सगळी संस्कृती ही संपूर्ण शास्त्रावरती आधारित आहे, आरोग्यशास्त्रावरती आधारित आहे. आता 5 मिनिट बोलणार आणि जाणार आहे. फार महत्वाचं, आज खरं तर रुद्राचा दिवस आहे. रुद्र म्हणजे शंकर भगवंत का श्रेष्ठ मानला जातो? ब्रह्मा आणि विष्णू मध्ये भांडण चालू होतं, मी मोठा का तू मोठा. आख्यायिक असेल पण पुराणामध्ये एक म्हणतो, ब्रह्मदेव म्हणतो अरे मीच सगळं तयार केलं, अहमभाव तयार करतो, मी सगळं तयार केलं, विश्व मी तयार केलं. विष्णू भगवंत म्हणतो अरे मी पालन करताय,
मी याला व्यवस्थित सांभाळून ठेवलंय. दोघांची भांडणं चालू होतात, सगळे चिंतित होतात. शंकर भगवंताला सगळे याचना करतात की या दोघांच्यातलं मिटव काहीतरी करू. पण शंकर भगवंत त्यांच्यामध्ये एक मोठी अशी तेजस्वी अशी शिळा तयार करतो, दोघांच्या मध्ये शिळा तयार करतो. आणि त्या दोघांना म्हणतो, ब्रह्मदेवाला म्हणतो, तू याच्या मुळाशी जा. तू मुळाशी गेला तर तू सर्वश्रेष्ठ. आणि विष्णू भगवंताला सांगतो, तू वर जा तर ते श्रेष्ठ. जातात. ब्रह्मदेव वर जातो. वर जात असताना ब्रह्मदेवाला जसा वर जातो, हजारो वर्ष वर जातो, पण त्याला ती काही शिळा ते प्रखर कुठून उत्पत्ती झाली ही त्याला सापडत नाही. विष्णू भगवंत तळात जातो, त्यालाही सापडत नाही. दोघेही 1000 वर्षांतर जागेवर येतात आणि भगवंताला म्हणतात, विष्णू भगवंत म्हणतात, महादेवा मला काही तुझा तळ सापडला नाही. तो सत्य बोलतो आणि सांगून टाकतो, तो आघात आहे. ब्रह्मदेव हुशार असतो. ब्रह्मदेवाला येता येता केतकीचं फुल सापडतं. त्याच्यावरून पडलेलं असतं केतकीचं फुल सापडतं. तो केतकीच्या फुलाला म्हणतो, अरे तू माझ्या बरोबर चल, म्हणजे जे वर ठेवलेलं जे फुल आहे ते मी घेऊन आलो, हा आम्ही दाखला देऊ आणि मी तिथं जिंकेल आणि मी सर्वश्रेष्ठ होईल. ब्रह्मदेव म्हणतात, अरे तू चल माझ्या बरोबर खाली. केतकीचं फुल म्हणतं, मी नाही बाबा, त्याचं रौद्र रूप आहे, तो काहीतरी करेल माझं वाटलं होईल, मी नाही तुझ्यात सहभागी होणार म्हणतो. नाही, तो त्याला थोडस प्रलोभन देतात केतकीच्या फुलाला आणि त्याने खाली करतात. तो सांगतो, हे शंकर भगवंता, मी तुझ्या वरचा पण भाग पाहिलाय आणि मी त्याच्यावरती फुल घेऊन आलो. त्यावेळेस शंकर भगवंत त्याला सांगतात, ब्रह्मदेवा तुला अहंभाव झाला, तुझ्या ह्या चुकीचा तुला पश्चाताप होईल आणि तुझी पूजा क्वचित कुठंतरी केली जाईल, परंतु जगामध्ये तुझी पूजा आणि देऊळ कुठं सापडणार नाही. एवढा मोठा शाप दिला होता. एवढी शक्ती असणारा महादेव आहे. आणि तिथून ब्रह्माला सांगतात, या पुढं तुझ्या अवतारामध्ये माझा अवतार असेल. विष्णू भगवंता पांडुरंगाचा अवतार आहे, त्याच्यामध्ये शिवाचाही अवतार आहे, लक्षात घ्या. एवढी सुंदर त्याला ते वर देतात आणि ज्या वेळेला तुझी पूजा केली जाईल त्या वेळेला मला लोक त्याच्यामध्ये पाहतील असं सांगतात. म्हणून आपल्याला उपासना केली पाहिजे. ही काय शक्ती आहे? मी काय म्हणतो, काही म्हणतील हे अवडंबर आहे, खोट आहे. ठीक आहे, खोट आहे तर खोट आहे, पण त्याच्यामुळे आमच्या मनाला बरं वाटते. दारू सुटते, एक महिनाभर वाईट विचार सुटतात, मटण सुटतं, त्याच्यामुळे पक्षी चांगले राहतात, सुखी राहतात. एक महिना तरी निर्भय राहतील ना पक्षी प्राणी सगळे, राहतील का नाही? बरोबर, एक महिना तरी सगळे सुखी समाधानी राहतील तुमच्या त्याच्यामुळं. पण जर चांगली गोष्ट जर त्याही आख्यायिका असेल तर ती एवढी चांगली आहे की ज्याच्यामध्ये ब्रह्मदेवाचा सुद्धा अहंभाव घालवण्याची शक्ती त्या महादेवाच्यात आहे. त्यानेही तुमचा आमचा अहंभाव घालवा अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. त्याचंच एक रूप केदारेश्वर आज या कोरेगाव शहरामध्ये आहे. त्याची सेवा रमणगिरी महाराजांनी केली. त्यांचे नातू चिन्मय महाराज ही त्यांची सेवा करतायत. महाराज आपल्यालाही ब्रह्मज्ञान प्राप्त या केदारेश्वर महाराजांनी याच ठिकाणी द्यावं अशी त्याच्या चरणी प्रार्थना करतो. आपल्या हातातून सर्व समाजाची सेवा घडावी अशी आपण सर्वांना विनंती करतो. आणि एक सुंदर असं आज वास्तू या ठिकाणी उभी करावी. त्याचं मंदिरात रूपांतर कोणी करायचे, आम्ही वास्तू उभी करणार आहे. बघा, आम्ही राजकीय लोक आहोत, आमचे नगरसेवक नगराध्यक्ष सगळे तिथं काम करून वास्तू उभी करतील, परंतु त्याचं मंदिरात रूपांतर काका तुम्हाला करायचं. तुम्ही जे मनोभावी सगळी सेवा करताय, त्याच्याबरोबर तुम्ही करताय, सगळे जे लोक करताय, त्या सगळ्यांनी मिळून त्याचं रूपांतर, वास्तूचं रूपांतर कशात करायचंय? मंदिरात करायचंय. ते आपण करावं अशी विनंती करतो. निधी कधीही कमी पडणार नाही, कारण त्याची शक्ती एवढी मोठी आहे की तो निधी कधी कमी पडून देणार नाही. पुरुष एकदा आपणाला श्रावणी सोमवारच्या शुभेच्छा दरबार मानतो. रामकृष्ण.
पुण्यभूमीला जे तुमच्या निधीच्या माध्यमातून पाठबळ मिळाले त्या माध्यमातून निश्चितच या मंदिराचा पुनर्विकास एक सुंदर असा पुनर्विकास होईल याबाबत किंमत शंका नाही. आपण जो विश्वास दिला आणि ट्रस्टवर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपण व्यक्त करतो. या कार्यक्रम संपल्यानंतर केवळ लिंगायत समाजाच्या वतीनं लिंगायत समाज स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम साहेबांमध्ये जेवढे काही पैसे तो त्यांच्या बसायचे खाली ज्यावेळेला वाढले त्यावेळेला प्रचंड अमाऊंट खाली माणसाने इतकी वर्ष फक्त स्वतःच्या कामापुरते खर्च करत होते आणि बाकीचं काम देवस्थानचे करत होते. देवस्थानावर मला आठवण येते की पद्मनाभ मंदिर आहे. आपण जे म्हणतो मंदिर व्हायला पाहिजे फार मोठी जबाबदारी आहे. ते पद्मनाभ मंदिर जे मोठं झालं ना त्याला थोडासा इतिहास असा आहे की तिथले जे लोक जायचे किंवा तिथले जे राजे होते ते जात होते पण देवळातनं बाहेर जाताना देवाला म्हणायचे की मला तुझा आशीर्वाद पाहिजे मला बाकीचं काही नको आणि बाहेर येताना पाय हसून येतो मी इथनं दूरच नाही. तर ही जोपर्यंत परिस्थिती आपण ही सगळ्यांनी पाळली तर निश्चितच हे मंदिराचं हे होईल आपलं श्रीमंत मंदिर होऊ शकतो नाही असं नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी जनतेपासून आपण सर्वांनी पाळल्या पाहिजे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या या कार्यक्रमानिमित्त ज्येष्ठ नागरिक बाकीचे सर्व नागरिक कोल्हापूरचे स्थानिक राजकीय मंडळी आपण स्वतः साहेब आपण इथं आगमन केले हे महाराज आले आणि कार्यक्रम चांगल्या पद्धतीने आपल्या भागातील राजकीय सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक बातम्या पाहण्यासाठी आमच्या सह्याद्री वेध YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.